महेश घेतली शपथ.
हो शामराव, आपण एवढं वाजत गाजत आणले लेकराला, आपण तर बघूनच जाऊ. भैया अभी आगे क्या बोली सुना नहीं क्या? अरे भैया वो खंडित ले है, अपने के लिए नहीं. ऐसा है क्या? बैठो. काय मग ड्रायव्हर साहेब, नवीन नवीन बाप झाला, कसं वाटतंय? अहो आता पहिल्यांदा बाप झालं तर आनंद होतोच आहे, फक्त जास्त वाट बघायला लागली म्हणून जास्त आनंद व्हायला आहे. जास्त आनंद झाला तर मोठा काहीतरी आला, गुळगुळ बोला तर. अहो माणसानं आपल्या हातात बसत तेवढंच घेतलं पाहिजे. त्याच्या हातात बसलं मला एवढंच दिसलं. आता माझा आनंद जरी त्याच्यात असला तरी त्याचा आनंद ह्याच्यात आहे ना, आणि त्याचा आनंद त्याला देणं हे बापाची जबाबदारी आहे. बरं हा जबाबदार बाप. बरं बाळाचं नाव काही ठरलं का नाही? मग नाही अजून नाही. नाही, माझ्याकडे 2-4 नाव सांग. तुझं राहू दे तुझ्याकडेच. लेकरं आम्हाला झालंय ना, आम्हाला झालंय का नाही? आमचं आम्ही बघून घेऊ. आमचं आम्ही बघू नाही, आम्हाला बी लेकराला बघायचंय. वहिनी बघू. ऐ मुर्द्या, मागं वळ. मागं वळ. मागं वळ. त्यांना तरी बघू दे ना. हा, काय बघू दे नाही काय नाही. उद्या आखरी करून ये समते. काकी नाही बघायचं म्हणलं ना. बघत नाही मी, पण एक सेल्फी घेतो ना. ऐ मुर्द्या, काय असतंय ते? फोटो फोटो. भाऊजी, हसा बरं. ए, थांब 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 पुढे. अगं फोटो म्हणलं काय बघती, लेकरू नीट जा. हसा. हा 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 ना. हो लालगोटे वहिनी, अहो हा की पटकी. लय खान दिसतो ते या फ्रेम मध्ये. अहो भाऊजी काय दिसतं ना. बघा यो भूपटाल लागला उडाया. न्यू फॅमिली मेंबर इनकमिंग विथ डॅशिंग. वहिनी ओ बाळ लय गुटगुटीत दिसताय ना, एकदम माहिती सारखं. बाप रे बाप, मंदिर सोडून घरा पुढे मागे आज तेव्हा जागा तरी बदलली. नाही 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 तिथंच आहे. तेव्हा घंटीराव आज गेले तुम्ही गाडीवर? सुट्टी घेतली 2-3 दिवस. असं आहे का? काय हे तुम्ही व्हायरल केलेल्या फोटोची कमाल आहे ती. आमचं काय तुमच्या चांगल्या कर्माची फळ आहे ती. आणि चांगलं मिळत होय. मग अहो काय चांगलंय, ज्याला दिसत नाही त्याला बघायचंय आणि ज्याला बघायचं त्याला बांधून बसलं इथं. निर्मातालाच बाहेर बसवले. लालगोटे बहिणी इकडं तिका आहे आडनावासारखं तर मग तुमचं. भाऊजी मला मी तुमचीच सवय लागली. अहो लई भारी दिसतंय ना. माय काय दलिंदर आहे का? तुमच्या माझ्यावर बाईकवर गेलंय. भाऊजी तुम्ही बघितलं नाही अजून? नाही ना. माय भाऊजी कसं व्हायचं हो तुमचं? अहो वयने आम्हाला नवस महत्वाचा आहे, बाप नाही. बाप इकडं वाट बघून बघून मेला तरी जमतंय, पण ते नवस झाला पाहिजे ना. अहो काय बी नका बोलू. नाही नाही मी काय बोलणारच नाही आता. तुमच्या तुमच्या मनासारखं. असं मी तुम्ही सासून माझी परीक्षा घ्यायची ठरलेली, पण मध्ये तुला सांगून ठेवतो त्या नवसाच्या राहण्याच्या घराला काय झालं ना मग बघतो तुम्हाला मुलीला. अहो मी हेच म्हणलं होतं ना वाद त्याला. वहिनी ओ वहिनी नाही ना. अहो आता तुम्हीच सांगा आताच्या पुढे जाता येते का मला? मग अहो तिच्यासाठी तर सगळं सहन करतोय नाही. अहो काय नाही होणार भाऊजी तुमच्या लेकराला. तुम्ही कधी कुणाचं वाईट केलंय म्हणून तुमचं वाईट होईल. आणि तसं बी तुम्ही गावातल्या लोकांची मदतच करता. आता मागं त्या बाप्पाला रच्च्याला साप चावला होता तेव्हा तुमच्याच गाडीत टाकून नेला म्हणून वाचला बिचारा. नाही तर काय करत होतं भाऊजी त्याचं. आणि भाऊजी आजकाल गावातले लोक बी लय माजलेत, कुणी कुणाची मदत करीत नाही. नाही नाही वहिनी, अहो या राजकारणामुळे गावाची वाटोळी झाली. पण तुम्हाला सांगतो जोवर आपल्यासारखे माणसं गावात जिवंत आहेत ना तोवर गावातली मदतीची प्रथा काय बंद नाही व्हायची. भाऊजी
सांभाळा. काय म्हणला? नाही आमचं चाललंय. वहिनी, काय का? तुम्हाला डबा द्यायला जायचं होता ना? कोणाचा डबा? भाऊजींचा. कोणाचे भाऊजी? तुमचं हे नाही, ह्याला तुम्ही विसरूनच जाते. भाऊजी, माहिती मी. वहिनी डोळे कशा सांगा ना. अहो काय तरी तर असं ना माझ्यासारखं. अरे काय बिटबिटीत लेकरू आहे बघतं का? नवस फेडायचा राहिलाय अजून. बाळा तुला वाजत आहे हसलं घाबरलं ते. तोंडवाळा खंडू इकडे बघ. तोंडवाळा मात्र राहायचं घेतलंय बरं का. नाही बापाचा घेतला गबसा तोंडावळा माझा घेतलाय ना. याचा तोंडात चांगलं दिसतंय. बाहेरच बांधता पडा. काय ग? काय अहो वाटत काय नाही हो. भुंग आहे इकडून तिकडे फिरत होता. आता खिडकी पाशी येऊन नुसतं भुनभुन करतोय. ती खिडकी बंद कर बरं. आटी भुंगा. अहो नाही राहू दे. मी हाय नाही तर उभी. ते खाऊन घे बर का. लेकराला मुडशी होत असती नाही तर. हो खाती. माझ्या जागेवर येऊन एकदा बापून बघ. मग कळ करा सहन करणं काय असतं ते. त्याला सहन करायला आई हवं लागतं बाप नाही. बर म्हणजे नवसाचं होईल का सगळं हे? अहो होईल ना. अगं नाही म्हणजे माझं नवस करता लेकरू ते खाली पडलेलं माझ्या डोळ्याने मी बघितलंय. आपल्या लेकरासोबत नाही अहो व्हायचं काय बिना करा बोलू. अगं होईल हो समजणी. म्हणजे काय मला एकदा लेकराला बघू दे. एवढं दाखव तू दाखवशील तेवढंच बघ. जास्त बघणार पण नाही. असं फक्त हातावर घेऊन असं काढाला ते लाल बटन नाक असं बघ. अहो मग शपथ कशाला घेतली हो तुम्ही. अहो काय व्हायला तुम्हाला हा. तुला नाही कळायचं. बर म्हणजे मला नाही कळायचं. आता तसं नाही इकडे ये ना. मी नाही. आणि एक काम आहे इकडे ये ना. कोणासारखं दिसतं एवढं तरी चांगलं. म्हणजे मायासारखं तुझ्यासारखं चांगलं. कुणासारखं दिसतंय. कुणासारखं दिसतंय बघा. आता सांग की पोटात कुणाच्या होतं. तुझ्या मग दिसणार कुणासारखं. तुझ्या माझ्यासारखं. असं कसं हे कर मला फोटो काढून दाखव. ते नाही जमायचा का का म्हणजे काय. शपथ कोणी घेतली तुम्ही ना. नाही हा म्हणजे हो हा. घेताना मला विचारलं नाही. नाही ना. मग तसं लेकरू बी बघायचं नाही. मला बघा. ऐकच तुमच्या अंगात खुळखुळ्या. आता काय हातातच घेऊन फिरता का काय. हा मग ते माझ्या हातात आणि हे त्याच्या हातात जवळ जाणार नाही ना. जवळ हे माझ्याच हातात राहणार. बर आणि माझ्यासाठी काय हो? काय ते दिलंय ते काय तुम्ही दिले का. मग कुणी अहो, अहो, काय
जेव तू. अहो पण तुम्ही शपथ घेऊन त्यांना कशाला अडकून ठेवले? लई बेजारी होती हो त्यांची. बुडी. आणि आयुष्यभर लांबरायला नाही सांगितलं त्याला. अहो पण हे ऐका तरी. आता मला काय नका वाटतं का तरी लेकराला बघावं म्हणून. आई बसून लेकराला तोडायचं नसलं तर काही दिवस बापाला तोडावं लागलं. म्हणजे फक्त 2 लेकरांच्या पाठीवर मला हे उखाणं झालं. त्याच्या बापाला लय हौस होती लेकराची. आणि त्याची बहीण म्हणत होती लेकरू झाले बघू नका म्हणून. तो माणूस लयच रगीत. ऐकत तर ना. मग काय बाई दोन्ही नाही सगळे. आणि तसं काही होऊ नाही म्हणून एवढं समजा करायचं म्हणते मी. कळतंय का? तुझ्या बापाला तर दमच नाही हा? नुसतं गाडी चालवतोय. तिने कुठे लावायचं ते कळतंय का? अहो पण आत्या कसं माणसानेच माणसाला बघून माणूस सोडून करत असेल बाई. लेकराला कसलं तरी आजार झाला असेल म्हणून जमलं नसेल ना. का वाचले असते 4 पुस्तकं पण मला नको घेण्याची तू. पण आपण त्या नवसाच्या जागी जर दुसरं एखादं नवस केलं तर जमल का? आपल्या देवाचा मान असतो बायको आणि त्याचा मान तर त्याला दिला पाहिजे का नाही? दुसरा नसतंय. काय लंगोटी आहे बाई? देव भागलं की दुसरी बात आहे. आख्या गावाने कोणता बी नवस केला तरी तो पेडावा त्याच नवसानं लागतो बाई. अहो ते खरंय. पण आपलं एवढं सरळ त्यात एकूण ते लेकरू. असं दुसऱ्याच्या हातात येऊन त्या मंदिरावरून खाली झोका टाकायचं म्हणजे आपला जीव दुसऱ्याच्या हातात दिल्यासारखं नाही का? आणि त्यात लेकराला काही झालं म्हणजे हो. आजपर्यंत झालंय का कुणाच्या लेकराला काय? इकडे बघा झालंय का? नाही. नाही ना? काच काय तुझ्या एकटीलाच आहे बाई? वरून टाकणारा बी माणूस खालून देणारा बी माणूसच आहे ना? अहो पण त्यावरून खाली येऊस तर त्या जीवाचं काय होत असेल? काय नसतंय होत. माझ्या वाटत असती उलट लेकराला. आणि मी म्हणते ना करायचंय तर करायचंय. उलटा करू नको खाऊ माझं. उद्दी लेकराला. आमन जेव के का अरे यार नाही तुम्हाला हा अहो कोणतं त्याची आयडिया म्हणले रोगाला करायला लोक जेवती ना ते तसं आमन नाही डायरेक्ट नवसाला या हा तू का काय नवीन बाप अख्खं गाव अभिनंदनाचा वर शेवटत ते तुमच्यावर 2 तासात 700 8 आणि 700 कमेंट फोटोवर ठेवले का हा नाही भूकच नाही. आता काय फोटो भरलं नाही मन भरले. आपण पोट भरणं बिघड दिसे आता आईने घरच्या दुधाचे खाऊचे पेढे दिले कसे गॅसी गाजी घरात आहे गॅसी गाजी काय रे मुल्या? पुढलं नाव म्हणतं त्याला सारखं. अगं लाडाचं शेणी फळे बाई. लहानपणापासून अंग कांद्यावर पिळी. वहिनी आता अंग खाली बोटावर आणले आता बोटावर खेळती म्हातारी मुल्या आता अंग कांद्यावर खेळायला आलाय लेकरू. बर असू का नाही बाहेर कर मला. हे बघ काके याच्यात आहे ना 1 किलो खारीक 1 किलो खोबरं 1 किलो तूप आणि बाळासाठी टोपला बड्या पाठवली नवसाचं सामानही पाठवून देते म्हणली मुल्या अहो भाऊजी मग त्यांना मी म्हणायचं या ना इकडं. कशाला? लय स्फोट आहे ना तुला तिचा. जाय तिच्या घरी जाय. हे बघा हे असं यांना ना भाऊ द्या म्हणजे किती सरळ नाही का कोण नाही का आपण काय बाळासाठी वार यात अहो भाऊजी तर याची काय गरज? अहो गिफ्ट म्हणून द्या इकडे घ्या. अरे मोठ्या आणखी इकडं. आण. हे का वहिनी गॅसी गाजे कसली आजी? ते महत्वाचं नाही आणलेलं सगळं सामान लेकराला लेकराच्या आईला खाऊ घाला हे महत्वाचं आहे मग मी खाते बाई मोठ्या. हा. घाबरतो काय तुला मला पैसे पाठवून दे. दादा ती अरे काय खेळतात? अरे आधाराचं नीट जाय राहुड्या आणि जाऊ नको. आहे बघ मला बघ.
म्हणजे जमतं काय तुम्हीच बघा. या. जमतं का? आत्याला सांगा, थोडं जमतंय. अरे म्हणजे म्हणजे काय हो? एक मुका बिका. काय? अहो, आत्या येते ना. अहो, तुम्ही मागं म्हणते ना. मला सहन होत नाही ना आता. काय सहन होत नाही? हे बघा, जेव्हा नवस फेडून होतं ना, तेव्हा रात्री काय सहन होत नाही? कळलं का हो? एखादा मुका घ्यायचं म्हणजे सोबतच काही item कर. अरे प्रिया, तुझ्या लेकराला बघ. आता मला जमत नाही मला. असा तुझा त्रास भोगत नाही म्हणून म्हणलं मी. हा? बघ, आणि पण आई येईल ना. आता गप्पा आणि बसलं तिथं. त्या येऊस तर बघ. हा? आई येईल ना. हा? या भाषेत नाही. हा, बाई लेकराला हात दिला. आता मला आई. मी सोडलं. सोडलं मी मला. आई. नाही, तुला नाही. कोणी? हो. नाती आणि बाळ बाहेर येताना आशीबाई नसते. बाळ बाहेर आल्याबरोबर आशीबाई हात ओळखते हात गाळ पाण्यात शिपडते. शिपडा वाचतो तो शिपडते खाट सावून काहीतरी तुला काय घेणे. मी आता बाहेर आले. म्हणजे बाळ बाहेर काय आलं झालं? कशामुळे रडली ती? ए, काय जीवाल्या? रडतच असतंय ते. वय तू बाय. काय काम आहे तुझी इथं? तुम्ही रडवायला जायचं लेकराला आणि मला. ती बघू इकडे मोबाईल. येऊन जाऊन त्या महाराजाला काय आहे ते काय नाही. जबाबदार लेकराला काय झालंय ते. अहो, आत्या, लेकराचं पोट फुगलंय हो. आता मगाशीच मुगा लावला होता की पोटाला? अहो, लावला होता, पण आता जास्तच फुगलंय ना. अरे, तू थांब, मी बघ. ए, मला तू बाहेर. बाहेर. बघू नको म्हणते. बघितलं असेल, बरं झालं लेकराचं असं. वय ना तिकडं. कमाल येड्यात करायली तू. हा, येडीच आहे मी, म्हणून करते येड्यावानी. हा तसं नाही. किती वेळ जाऊ रडते तर. त्रास होत असेल ना. तुला समोर वय आहे म्हणतात. मग कोण व्यवहार करत? तू मागायला बरोबर जा. काय? ते राहिलं इथं. मला सांग काय करायचंय. तू असून काय कामाचा बाबा? नवस फेडायचा राहिलाय अजून. तू मागायला बरोबर जा. जा ना, जा. काय 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 झालं? चुरी झाली तुझा नवस. त्या नवसा पेनाचा माणूस मारायचं तुला एखादं. एक काम कर ना. माझा जीव गेला भेट बरोबर. आई. आई, तुम्हाला बोलायचं होतं तसं. आई. मग तुम्ही काय करा बरं? दवाखान्यात जावं लागलं लेकराला. अहो, तुम्ही चांगलं केलं का? मी आहे का? आत्या, अहो, चला बरं. त्याच्यामुळे मला लावून ठेवलं ना. अहो, आत्या, मी कसं तरी चला. आत्या, लवकर चला. म्हणजे आले, आले. आत्या, लवकर या. आत्या, या की.
आहे का? हो. आणि मग सरकारी दवाखान्यात तयार नाही आपल्या खात्रीच नाही सर. अहो भाऊजी म्हणत होते पण म्हणलं चांगले तपासले का ऐकलं होतं कशाचं ते डॉक्टरने पहिले नाव माणसाला ही चिठ्ठी काढ आणि यंदा एवढा लागतो ना भाऊजी विचारूच नका हो त्या येत नाही तर माणूस मरण. वहिनी सरकारी कामाचं असंच असते. घेऊन घे. कशाला लागतं आता कधी बघणार आणि कधी जेवणार. आणि नवीन बाप नवीन बाप तुम्ही टेन्शन आरोग्याला हानिकारक आहे बिलकुल घ्यायचं काय. आणि वहिनी हे काय उद्याच्या नवसाचं पूजेचं सामान आहे पाहून घ्या काही कमी असेल तर फोन करा घेऊन येते. हो चल येऊ का रे? भाऊजी हा. जसं काही येतो या नवसाला राड असणार आहे. बरोबर. काय गॅशिंग आजी तुमचं काय बिल असलं नाही पाहिजे. अहो तुमचा मनमोहक शब्द आमच्या कानावर पडला नाही म्हणून म्हणलं. बोलल्या. आता ऐका रे जा घेऊन घ्या जा. आज तू जून जाय की झालं माझं. नीट जाय अंधाराचं. हो. आत्या जरा काम करते. वाटतं आई इकडचं काय करायचं माहिती नाही. कशाला रागात बोलले तुम्ही त्यांना? त्या किती मनाला लावून घेतात माहितीये ना? तुम्हाला ना 1000 वेळा सांगायला नको. आई चल जेवायला. भूक नाही मला. माझी शपथ. आता तू नाही जेवली तर मला विकास नाही काय. तसं काय नसते पुन्हा वाचून कुणाचं आडत नाही. मग माझं अडचण तुझ्यावर. आया किती दिवस जरी कुठे गावाला गेलीस ना तर माझ्या सगळे घर सुद्धा तुला सापडत असते आणि मला अडत नाही. हे आहे अगं पत्ती माझ्याकडे आता दिवसभर बघितलं सुद्धा नाही. आहे आता चुकलं माझं. ती पहिली आणि शेवटची म्हणून चूक पोटातली. लहानपणी मोठ्या माणसाला माझा बोलू तर 5 मोठ्या गालावर देतीस तू. मग आता ते झालं का लहान. पण आता गमत नको बरं. हे आहे कसं होतं एवढा. अरे पोरा तुझा राग आलाच नाही ग मला. आजच मला राग येतो. आई आहे म्हणून कोणावर मी हट्ट धरते. नातवाच्या हौस करून घेता येईल म्हणून त्या पोरीला मी बाहेरला जाऊ दिलं नाही ना. तिला मी अडकून ठेवले. त्या मग्याला मी काय नाही ते बोलते. अवदाचा पोटला टीव्ही दिसता बरं होईल असं म्हणायचं होतं तुझं बाप. पण मला तसं काही नसतं माझा नाही झाला पण तुझा संसार सुखाचा होण्यासाठी करीत होते बाबा. माझं काय आज हाय उद्या नाही. काय असं काय दिलं तुला म्हणून. तुझं लेकरू झाले माझ्या हातात आलं नाही. मला माझं भेटत दिसलं पण परत आई झाल्यासारखं वाटलं ना. माझ्यामुळं नको राहू बाबा. जा पैशा पण घेते मी पण. आई अगं शेपटीसाठी नवसासाठी करीतच नाही मी. तुझ्यासाठी तुला दिलेल्या शब्दासाठी करतो. हा नवस म्हणजे काय रे. आपल्या मनात एक इच्छा असते ती पूर्ण करायची असते. मी तुझी इच्छा पूर्ण करण्यासाठी हे सगळं सहन करतोय. आहे आता
तोच प्रश्न विचारून काय आलाय ना बरीच म्हणला नीट हा बाय हो आवडला का चला बरं लवकर. वाजवा वाजवा
सगळे झाड. हा पण आता जसं हातावर घेतलं तसं जास्त डोक्यात घेऊन नका म्हणजे झालं. प्रगती सेवाभावी संस्थातील सगळे सादर करत होतो मराठी एकांकिका नवस. लेखक, दिग्दर्शक आणि नेपथ्य संतोष पैठणे. धन्यवाद.